महायुती सरकारमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावरती आलेले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। एसटी महामंडळाला निधी देणं ही अर्थ खात्याची जबाबदारी आहे असा टोला सरनाईक यांनी अजितदादांना लगावलाय। आम्ही भीक मागत नाही, हक्काचा निधी मागतोय असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत। तर एसटीला वेळोवेळी पूर्ण मुदत आम्ही करतोच असं स्पष्टीकरण यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलंय। एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले, परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे। सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही। त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे। आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही। माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे, जो कष्ट करणार आहे, त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे तात्काळच कुठल्याही कष्ट करणाऱ्यातल्या व्यक्तीला, नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकारला। मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकाऱ्यांशी पण बोलील, प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलील आणि कसा मार्ग काढायचा ते सीएम साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरवू।